नमस्कार, जय हिंद शिक्षक मित्र हो. मी अमोल देशमुख स्वागत करतो. शिक्षक भरती 2026च्या बाबतीत ना एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे. संच मान्यता आणि समायोजन या दोन भरती प्रक्रियेतल्या या प्रोसेस किंवा हे जर टप्पे तुम्हाला कळाले तर जाहिरातीचा संदर्भ काय आहे आणि संच मान्यता आणि समायोजन आणि शिक्षक भरती जाहिरात ही कशामुळे अटकलेली आहे आणि कधी येऊ शकते, सगळा पिक्चर तुमचा क्लिअर होईल ना. आता बा TET परीक्षा झालेली आहे, रिझल्ट देखील लागलेला आहे, टेटचा देखील रिझल्ट लागलेला आहे आणि पुढची TET देखील ती येणार आहे. मग राज्यामध्ये आता शिक्षक भरतीची जाहिरात कधी येणार आहे, विधिमंडळात देखील यावरती भरपूर अशी चर्चा झालेली आहे. तर माझ्याकडे एक ऑफिशियल पत्रक आहे. या पत्रकाच्या आधारे मी तुम्हाला शिक्षक भरती संच मान्यता आणि समायोजन यावरून शिक्षक भरती कधी येणार आहे किंवा मी का म्हणत आहे की 15 जूनपर्यंत शिक्षक भरती जी आहे तर ती झालेली असणार आहे ते देखील तुम्हाला सांगतो. हे सदरील पत्रक आहे माझ्याकडे आणि हे 18 मार्च 2026चं आहे, म्हणजे कालचंच हे पत्रक आहे. आणि हे पत्रक जे आहे शिक्षण संचालनालयातर्फे पाठवलेलं आहे, माध्यमिक उच्च माध्यमिक. याची एक प्रत जी आहे तर ती विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी सर्व, माध्यमिक, प्राथमिक आणि जिल्हा परिषद सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना हे जे पत्रक आहे हे पाठवण्यात आलेलं आहे. ना यामध्ये काय सांगितलेलं आहे, अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर समायोजनाबाबत. अतिरिक्त शिक्षक जे आहेत ना तर त्यांचं समायोजन करणे ही संकल्पना काय आहे की बऱ्याचशा ठिकाणी शाळा आहेत तिथे विद्यार्थ्यांची पटसंख्या म्हणजे विद्यार्थी जे तर ते कमी होतात. मग अशा वेळेस तिथे शिक्षक जे आहेत तर ते अतिरिक्त होतात. तर ते अतिरिक्त शिक्षक त्यांचं समायोजन करणं म्हणजे राज्यामध्ये जिथं कुठं विद्यार्थी संख्या जास्त झालेली असेल, जिथं शिक्षकांची गरज असेल पण तिथं सध्या पोहोचवली गेलेली नाही आहे तर त्या शिक्षकांना तिथून उचलून दुसऱ्या शाळेवर टाकणं जिथं शिक्षक असणं गरजेचं आहे, या प्रोसेसला म्हटलं जातं समायोजन. ना शिक्षक भरती यायच्या अगोदर राज्यामध्ये किती शिक्षक पद रिक्त आहे हे देखील समजणं गरजेचं असतं. त्यासाठी कुठे अतिरिक्त शिक्षक झालेले आहे आणि कुठे त्यांचं समायोजन करायचं आहे हे देखील गरजेचं असतं. आणि या सगळ्या होल प्रोसेसला संच मान्यता जे आहेत ना तर ते त्यांनी डिफाईन केलं जातं. बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे, यामध्ये सांगितलेलं आहे 2025 संच मान्यता कामकाज शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख, शाळा स्तर यांच्या लॉग इनला. आता जे पोर्टलचं लॉग इन आहे स्टुडंटचं तर त्या विद्यार्थ्यांना म्हणजे ते विद्यार्थी दिसत नाहीये, ठीक आहे. कार्यरत पद किती आहे त्या पर्टिक्युलर शाळेवरती, विद्यार्थी किती आहेत त्या पर्टिक्युलर शाळेवरती, पद किती आहेत ते दिसत नाहीये. त्या शाळेचं माध्यम कोणतं आहे ते व्यवस्थित दिसत नाहीये. अनुदानाचा प्रकार आहे का, अंशकालीन आहे, अंशतः अनुदानित आहे, पूर्णतः अनुदानित आहे की कसं आहे, वर्ग आणि शाखा दिसत नाहीये, इतर जे तुकड्या असतील किंवा शाखा वगैरे दिसत नाहीये, हे नमूद नसणे या कारणामुळे संच मान्यता झालेल्या नसल्याचे दिसून येते. म्हणून काय आहे की संच मान्यता झालेली नाहीये हे दिसून येतं. विविध स्तरावर अशा 1600 शाळा ज्या आहेत ना तर त्या प्रलंबित आहे. 1600 शाळा ज्या आहेत ना तर त्या महाराष्ट्रामध्ये प्रलंबित आहे ना. आता आपणाला सूचना देण्यात येते की 2025च्या संच मान्यता प्रमाणे तातडीने समायोजनाच्या शासन निर्णयाप्रमाणे समायोजन करून घ्यावे. संच मान्यतेप्रमाणे तुम्हाला समायोजन देखील करून घ्यावं लागणार आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. याबाबत निर्देश जे आहेत तर ते अगोदरच देण्यात आलेले आहे. तातडीने 2025 संच मान्यतेचे कामकाज पूर्ण करण्यात यावे. संच मान्यता जी आहे तर ती लवकर व्हायला पाहिजे, समायोजन देखील जे आहे तर ते लवकर झालं पाहिजे. कारण की 2026-27चं नवीन शैक्षणिक वर्ष 15 जूनच्या नंतर सुरू होत असतं आणि शासन विद्यार्थ्यासाठी अशी कुचकामी व्यवस्था बिलकुल करणार नाही जिथं 2-4 महिने एक शिक्षक शिकवणार किंवा अर्ध वर्ष एक शिक्षक शिकवणार आणि नंतर मग दुसरे शिक्षक शिकवणार, ठीक आहे. विद्यार्थ्यांची जो एक पॅटर्न आहे, नॅचरल लर्निंग जो पॅटर्न आहे, नैसर्गिकरित्या ती जी आहे ना तर ती कुचकामी ठरू शकते. तर त्यामुळे 15 जूनच्या अगोदर जे आहे ना तर ते संच मान्यता होईल, नंतर समायोजन होईल. जे जे अतिरिक्त शिक्षक होतील त्यांना समायोजित केल्या जाईल. नंतर मग ज्यांचे प्रमोशन रखडलेले असतात तर ते प्रमोशन होत असतात. नंतर काही बदल्यांसाठी देखील शिक्षक लोक जे तर ते अर्ज करत असतात. ज्यांना आपलं घर जवळ करायचं आहे किंवा इतर कुठल्या ठिकाणी जायचं असेल तर ते बदल्यांचे देखील हा सुकाळ असतो. आणि या दरम्यानच तुम्हाला जसं मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की शिक्षक भरती याच दरम्यान येत असते. मग ती विद्यापीठाची असू द्या किंवा इतर जसं की विज्ञान विद्यापीठाची देखील जाहिरात आलेली आहे. बाकीच्याही युनिव्हर्सिटीच्या, कृषी विद्यापीठाच्या देखील जाहिराती अपेक्षित आहे पुढच्या 4-5-6 महिन्यामध्ये. नाव जर समजा संच मान्यता झाली नाही तर शिक्षकांचे पगार निघणार नाहीत, ही देखील एक नोट त्यांनी पुढे दिलेली आहे. 2025-26ची संच मान्यता झाली नसल्यास, 25-26ची मान्यता जर झाली नाही तर मंजूर पदापेक्षा जास्त पदांचे वेतन व भत्ते
शालार्थ प्रणालीतून अदा होणार नाही. म्हणजे एखाद्या शाळेवरती जर एखादा शिक्षक अतिरिक्त झालेला आहे, समायोजन झालेलं नाही आहे, तर त्यांची पगार निघणार नाही असं स्पष्ट जे आहे तर ते यामध्ये दिलेलं आहे की शालार्थ प्रणालीतून त्यांची पगार होणार नाही. म्हणून अतिशय तातडीने एप्रिलपर्यंत जे आहे ना तर ते समायोजन झालेलं असणार आहे. एप्रिलमध्ये तुम्हाला पॉसिबली शिक्षक भरतीची जाहिरात दिसेल. मे आणि जून या 2 महिन्यामध्ये शिक्षक भरती जी आहे तर ती दणक्यात झालेली असेल. आशा करतो की याच पद्धतीने व्हायला पाहिजे, कारण ऑलरेडी एक्झाम जी आहे तर ती घेतलेली आहे. कारण की बऱ्याच वेळेस काय होतं की एकदा रिक्त पदे आले ना की नंतर मग तिथून पुढे परीक्षेचा जे आहे ना तर ते परीक्षा होत असते. पण परीक्षा आपल्या केसमध्ये अगोदर झालेली आहे. जर परीक्षा झाली नसती तर याच भरतीला म्हणजे 1 वर्ष जे आहे ना तर ते कंप्लीट लागलं असतं, कारण परीक्षा घेणं नंतर मग परीक्षेचा कालावधी जो आहे तर तो 3-4 महिने फॉर्म भरणं वगैरे अमकं ढमकं तर लागलं असतं. आपल्या केसमध्ये परीक्षा अगोदर झाली तर जून, जुलै किंवा ऑगस्टच्या अगोदर जे आहेत ना तर ती सगळे शिक्षक लोकांना मला असं वाटतं की त्यांना जॉईनिंग देखील मिळालेली असणार आहे. आशा करतो छोटेखानी हा व्हिडिओ बनवलेला आहे. जर काही चुकलं हुकलं असेल तर अधोरेखित करा, हायलाईट करा, ठीक आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच, थांबतो. पुन्हा भेटूया. राम राम.